14 जूनला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा वाढदिवस आहे। यातच राज ठाकरे वाढदिवशी मुंबईत नसल्यानं कार्यकर्त्यांना त्यांनी आवाहन केले। 14 जूनला राज्यभर फुलांची फळांची झाडं तुमच्या परिसरात लावा असं आवाहन त्यांनी केलं। चाळीसगाव तालुक्यातील सोलर प्रकल्पामुळे शेतकरी बाधित झालेत। या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी सोलर प्रकल्पाची सखोल चौकशी करावी असे निर्देश मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलेत। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत मेळावा आयोजित करण्यात आलाय। षण्मुखानंद सभागृहात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। पक्षाच्या अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार या दिवशी जाहीर भाषण करतील। नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि एनटीएच्या कारभाराविरोधात सीजेपीचं पुणे विद्यापीठात आंदोलन आहे। या आंदोलनाला विद्यापीठ प्रशासनानं अटींसह परवानगी दिली आहे। पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी अभिजित दिपके यांनी केली आहे। अहिल्यानगर शहरातील डीपी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी महापालिकेनं सर्जेपुरा रस्त्यावरील अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे। आमदार संग्राम जगताप यांनी या कारवाईची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी सर्वांसाठी समान न्याय या तत्वावर निष्पक्ष कारवाई करण्याची मागणी केली आहे। शिवसेना भवनासमोर मोदींचं अभिनंदन करणारे मिश्किल बॅनर्स मनसेनं झळकवलेत। काही वेळातच हे बॅनर पोलिसांकडून काढून टाकण्यात आले। एकही पत्रकार परिषद न घेण्याचा विक्रम मोदींनी केल्याचा या बॅनरवर उल्लेख होता। संदीप देशपांडे यांनी ट्विट करत मोदींना टोला लगावलाय। बाबू मोशाय जिंदगी बडी होनी चाहिए लंबी नाही। कुठल्या व्यक्तीनं कुठल्या पदावर किती वर्ष काम केलं यापेक्षा किती चांगलं काम केलं हे महत्त्वाचं आहे असं देशपांडे म्हणाले। लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचे 344 कोटी वळवले जाणार आहेत। लाभार्थी महिलांना मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी ही रक्कम महिला आणि बालकल्याण विभागाच्या खात्यात वळती करण्यात आली आहे। राज्य शासनाने या संदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे।